नमस्कार मित्रांनो, तुमचे वय वर्ष 60च्या वरती असेल तर तुम्हाला अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो। तुम्हाला इथून पुढे अशक्तपणा येत असतो, कारण याच वयापासून आपल्या उतार वयाचा प्रारंभ सुरू होत असतो। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशी 5 आयुर्वेदिक पाने सांगणार आहे, जी जर रोज तुम्ही चावून खाल्ली तर तुम्हाला इथून पुढे कधीच दवाखान्याची पायरी चढण्याची गरज पडणार नाही। त्यामुळे तुम्ही महिला असाल किंवा पुरुष असाल तर आपले शरीर एकदम निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी ही 5 आयुर्वेदिक पाने आता इथून पुढे दररोज तुम्हाला एका टायमिंगला चावून खायची आहेत। 1 रुपया पण खर्च न करता तुमच्या घराच्या शेजारीच ही पाने तुम्हाला सहज मिळणार आहेत। परंतु तुम्हाला या औषधी पानांची आतापर्यंत माहिती नसल्यामुळे तुम्ही दवाखान्याच्या पायऱ्या मोजत बसला आहात। आता मी अशी 5 आयुर्वेदिक पाने तुम्हाला सांगणार आहे, जे खाल्ल्यावर तुमची शुगर आणि बीपी कमी तर होणारच आहे, परंतु तुम्हाला जो या वयामध्ये अशक्तपणा, थकवा येतो तो सर्व निघून जाणार आहे। तुम्हाला माहिती असेल, स्वागत तोडकर यांनी 5 औषधी पाने ही सांगितले आहेत, त्यांच्याकडून ही माहिती आलेली आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ महत्त्वाचा आहे, लक्ष देऊन बघा। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला स्वागत तोडकर यांनी ही माहिती दिली आहे। बघा, यामधील पहिली टिप्स अशी आहे की जेवल्यानंतर तुम्ही लगेच झोपायचं नाही, कारण अन्नाचे पचन तुमचे नीट होत नाही। त्यामुळे तुम्ही शतपावले करायचे, म्हणजे 100 पावले इथून पुढे तुम्ही चालायचं आहे। त्यानंतर दुसरी टिप्स अशी आहे की चेहऱ्यावरील तुमच्या काळे डाग दूर करायचे असतील, तुमचं आता वय वर्ष 60च्या वरती असेल, तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग जर पडायला लागले असतील तर ते चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी लिंबाचा रस लावा आणि थोडा वेळ तसंच राहू द्या, हे डाग तुमचे निघून जातील। तिसरी महत्त्वाची टिप्स स्वागत तोडकर यांनी सांगितले, ती म्हणजे खोकला जात नसेल तर बत्तासे मिसळून दूध प्या, खोकल्यापासून लवकरात लवकर तुम्हाला आराम मिळतो। चौथी जी टिप्स सांगितली ती म्हणजे जेवणात जास्त तूप खाल्ल्याने तुमच्या घशाचा संसर्ग होतो। बघा, तुम्ही जर तूप खात असाल तर सावधान व्हायचं आहे, कारण यामुळे जास्त जर तूप खाल्लं तर तुमच्या घशाचा संसर्ग होतो। त्यानंतर 5वी जी टिप्स सांगितली ती म्हणजे तुमचे शरीर जर दुखत असेल तर त्यांनी मकना शिजवलेले दूध प्यावे, त्यामुळे तुमच्या शरीराच्या दुखण्यापासून तुम्हाला आराम मिळतो। बघा मित्रांनो, तुमचे वय वर्ष 60च्या वरती असेल तर तुमचं अंग दुखत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, मकना शिजवलेले दूध प्यायचं आहे, त्यामुळे तुमच्या शरीराच्या दुखण्यापासून तुम्हाला लगेचच आराम मिळतो। बघा, 6वी जी टिप्स आहे ती म्हणजे जर तुमचे वजन खूप वाढलं असेल तर दुधी भोपळ्याचा रस बनवून प्या आणि तुमचं वजन त्यामुळे कमी होण्यास सुरुवात होईल। बघा, 7वी टिप्स महत्त्वाची स्वागत तोडकर यांनी काय सांगितलं बघा, की आता रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास पाणी आणि 1 लवंग खाल्ल्यास तुमच्या बद्धकोष्ठता, ॲसिडिटी आणि पोटदुखीचा त्रास होत नाही। बघा, सर्वात महत्त्वाची टिप्स आहे, जर तुम्हाला ॲसिडिटी, बद्धकोष्ठता आणि पोटदुखी होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास पाणी आणि त्यामध्ये 1 लवंग खाल्ल्यास तुम्हाला हा त्रास दूर होतो। 8वी टिप्स महत्त्वाची आहे बघा, जर तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल सारखंच तर रोज सुरमा किंवा त्या ठिकाणी तुम्हाला काजळ लावायचं आहे। बघा, 9वी टिप्स काय सांगितल्या, रोज बीटरूट हे तुम्हाला फळ खायचं आहे, याचे सेवन केले तर तुमचे पोट बाहेर जर आले असेल, तुम्हाला डेरी सुटली असेल तर ती कमी होण्यास मदत होईल। 10वी टिप्स आहे ती म्हणजे शिळ्या तोंडी मधाचे सेवन केल्याने तुमची स्मरणशक्ती सुधारते। बघा, तुमचं उतार वय आहे, 60च्या वरती जर वय असेल तर तुम्हाला काही आठवत नसतं, तुम्हाला स्मरणशक्ती तुमची कमी व्हायला लागली असते, तर त्यावेळी तुमचं अनुशापोटी तुम्हाला मध खायचं आहे असं सांगितलंय। बघा, 11वी टिप्स स्वागत तोडकर यांनी काय सांगितल्या, की रोज दुधाचे सेवन केल्याने तुमच्या चेहऱ्यावर एक चमक येते आणि तुमचे हाडे मजबूत होतात। बघा मित्रांनो, तुमचे उतार वय सुरू झाले आहे, त्यामुळे तुम्हाला जर हाडे कमकुवत होत असतील तर तुम्हाला दुधाचे सेवन करायचं आहे। 12वी बघा टिप्स काय, जे लोक रोज केळी खातात त्यांचे वजन वाढू लागते। बघा मित्रांनो, तुमचे वजन जर जास्त वाढत असेल तर तुम्ही केळी खाणे सोडून द्यायचं आहे। 13वी बघा टिप्स महत्त्वाची आहे, जर तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या नाहीशा करण्यासाठी, बघा तुमचे वय वर्ष आता तुम्हाला उतरतं वय लागलं आहे, त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या जर येत असतील तर त्या नाहीशा करण्यासाठी हिरवी आणि पिवळी शिमला मिरची फायदेशीर आहे। बघा, हिरवी आणि पिवळी शिमला मिरची याचं सेवन तुम्हाला जास्त करायचं आहे, तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होतील। 14वी टिप्स अत्यंत महत्त्वाची आहे, जर तुम्हाला जास्त आजार असतील तर कडुनिंबाचा रस रिकाम्या पोटी 1 चमचा रोज प्यावे,
कोणताच आजार तुमच्या शरीरामध्ये शिल्लक राहणार नाही। बघा महत्त्वाची टिप्स आहे, सर्वांनी लक्ष देऊन बघा। तुमच्यासाठी पुढे अनेक टिप्स आहेत, तुम्हाला व्यवस्थित सांगतो। यामध्ये तुम्हाला 5 पाने सांगणार आहे, ती 5 पाने जर खाल्ली तर तुम्हाला इथून पुढे कधीच आजार होणार नाही। बघा 15वी टिप्स स्वागत तोडकर यांनी सांगितल्या की भूक तुम्हाला लागत नसेल आणि तुम्हाला अशक्तपणा येत असेल तर जेवणाच्या अर्धा तासाआधी संत्रीय फळ खावे। बघा तुम्हाला भूकच लागत नसेल तर जेवणाच्या आधी अर्धा तास आधी तर तुम्ही संत्री खायचं आहे, तुम्हाला भूक लागेल। 16वी टिप्स काय बघा, चेहऱ्यावर ड्रायनेस असल्यास गुलाबाचा अर्क लावावा। तुमचा चेहरा कोमजलेला असेल, सुरकुत्या पडल्या असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, गुलाबाचा अर्क लावायचा आहे। बघा 17वी टिप्स अतिशय महत्त्वाची आहे, दालचिनीचे सेवन केल्याने तुमची स्मरणशक्ती सुधारते। 18वा बघा टिप्स महत्त्वाचे आहे की भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्याने तुमचे केस जर गळत असतील तर ते केस मजबूत होतील, केस लांब होतील। 19वी टिप्स बघा, गाईच्या दुधाचे सेवन केल्याने नखे, डोळे, केस तुमचे सुंदर होतात, त्यामुळे तुम्ही गाईच्या देशी गाईच्या दुधाचे सेवन अवश्य करावे। 20वा बघा टिप्स, जेवण करण्यापूर्वी 1 खजुराचे सेवन करा, खाल्लेले सर्व लवकर पचतं। बघा वय वर्ष 60 असल्यामुळे, तुमचं उतार वय असल्यामुळे तुमचं जर जेवण पचत नसेल तर तुमच्यासाठी सोपी टिप्स आहे की तुमचं काय करायचं, तुम्ही जेवण करण्यापूर्वी तुम्हाला 1 खजुराचे दररोज सेवन करायचं आहे। बघा 21वी टिप्स काय आहे की तुम्ही साखरेऐवजी थोडासा गुळ घालून चहा प्या। साखरेचा चहा पिऊ नका, जर तुम्हाला चहा प्यायचंच असेल तर गुळ घालून चहा प्या, त्यामुळे साखर पण तुमची वाढणार नाही आणि तुम्हाला गुळाचा चहा प्यायलाचा आनंद पण मिळेल। 22वी टिप्स जी आहे ती म्हणजे खूप गरम पदार्थ खाल्ल्याने तुमचे हृदय जे आहे ते कुमकुवत होते। बघा मित्रांनो, तुमचे हृदय कुमकुवत होत असेल तर तुम्हाला हे गरम पदार्थ खाणे सोडून द्यायचं आहे, तुम्हाला नॉर्मल थंड पदार्थ खायचा आहे। बघा 23वी टिप्स अतिशय महत्त्वाची आहे, स्वागत तोडकर यांनी सांगितल्या की रोज सकाळी शिळ्या तोंडी तुम्ही जर लसणाची 1 पाकळी पाण्यासोबत खाल्ल्याने पोटाशी संबंधित समस्या दूर होतात। बघा अतिशय महत्त्वाच्या टिप्स स्वागत तोडकर यांनी सांगितल्या की तुम्ही शिळ्या तोंडी 1 लसणाची पाकळी जर खाल्ली तर तुमच्या पोटाशी संबंधित जर कोणते आजार असतील तर ते लवकरात लवकर बरे होतात। 24वी टिप्स अशी सांगितल्या, जर तुमची बीपी आणि शुगर वाढू द्यायची तुम्हाला नसेल तर अनुष्यापोटी तुम्ही कडुनिंबाचा पाला खावे। बघा मित्रांनो, कडुनिंबाचा पाला तुम्ही खायचा आहे, तुमची बीपी शुगर तुम्हाला वाढणार नाही। 25वी टिप्स महत्त्वाची आहे बघा, पोटाची उष्णता तुम्हाला काढायची असेल तर बडीशेपचे दूध प्या। 1 ग्लास दुधामध्ये थोडीशी बडीशेप घालून तुम्हाला प्यायचं आहे, तुमच्या पोटाची उष्णता सर्व काही बाहेर पडेल। बघा 26वी टिप्स अतिशय महत्त्वाची आहे, तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर थंड पाणी तुम्ही प्यायचं नाही, त्याऐवजी तुम्ही कोमट पाणी करून प्यायचं आहे, यामुळे पोट सुद्धा तुमचे एकदम साफ आणि स्वच्छ राहते। मित्रांनो बघा स्वागत तोडकर यांनी अतिशय महत्त्वाचे टिप्स सांगितलेत, त्यामधील 27वी टिप्स अशी आहे, मधुमेह आणि सांधेदुखीपासून तुम्हाला आराम मिळवण्यासाठी रोज मेथीचे तुम्हाला सेवन करायचं आहे। त्यानंतर 28वी टिप्स अशी आहे, जर तुम्हाला तुमच्या दातांना कीड लागण्यापासून वाचवायचे असेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात थोडेसे काळे मीठ मिसळून तुम्हाला गुळण्या करायचं आहे। 29वी टिप्स अशी आहे, चेहऱ्यावरील सनबर्गचे डाग दूर करण्यासाठी बेसनमध्ये थोडीशी हळद मिसळून चेहऱ्यावर लावा आणि कोरडे झाल्यावर तुमचा चेहरा तुम्हाला धुवायचा आहे, यामुळे तुमचा चेहरा एकदम या वयात सुद्धा सुंदर दिसेल। बघा 30वी टिप्स काय बघा, सगळ्यात महत्त्वाचं, तोंड धुतल्यानंतर किंवा आंघोळीनंतर चेहऱ्याच्या त्वचेवर जास्त टॉवेल घासल्याने तुमच्या त्वचेवर हानी पोचू शकते, तुमचं उतार वय जास्त दिसू शकतं। बघा त्यामुळे तुम्ही आंघोळ केल्यानंतर तुमचा जो टॉवेल आहे त्याने चेहरा पुसताना काळजी घ्यायची आहे, नाहीतर तुमची त्वचा म्हातारी झाल्यागत दिसते। बघा 31वी टिप्स अत्यंत महत्त्वाची आहे, जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर कारल्याची भाजी उत्कृष्ट आहे। बघा मित्रांनो, कारल्याची भाजी तुमच्या आरोग्यासाठी खूपच चांगली आहे। तुमची शुगर बीपी जर कमी करायची असेल तर तुम्ही कारल्याचा पाला सुद्धा खाऊ शकता। बघा 32वी टिप्स काय म्हणतोय, रात्री बटाटे तुम्ही खायचे नाहीत, यामुळे तुम्हाला मूळव्याधाचा समस्या होऊ शकते, त्रास होऊ शकतो, त्यामुळे रात्री बटाटे खाणे सोडून द्या। बघा स्वागत तोडकर यांनी काय सांगितले पुढची टिप्स बघा लक्ष देऊन की 33वी टिप्स अशी आहे की तुमचे सतत पाय दुखत असतील, उतार वय आहे त्यामुळे तुमचे पाय जर सतत दुखत असतील तर मिठाच्या पाण्यात पाय सोडून 20 मिनिटे तुम्हाला बसायचं आहे, यामुळे पाय दुखणे तुमचे थांबून जाते। 34वी टिप्स अतिशय महत्त्वाची आहे, ती म्हणजे रोज सकाळी गरम हळदीचं पाणी पिल्याने
पोटाची अतिरिक्त चरबी, हृदयरोग, मधुमेह यासारखे आजार टाळता येतात। बघा, त्यामुळे तुम्ही सर्वांनी सकाळी उठल्या उठल्या हळदीचं कोमट पाणी तुम्ही दररोज प्यायचं आहे। बघा, 35वी टिप्स अतिशय महत्त्वाची आहे। बघा, रक्त शुद्ध करण्यासाठी कारल्याची भाजी दह्यामध्ये बनवून खाल्ल्याने तुमच्यासाठी फार लाभदायक असते। बघा, 36वी टिप्स अत्यंत महत्त्वाची आहे। त्वचेचा आजार असल्यास कढीपत्त्याच्या पानाचे तुम्हाला सेवन करायचं आहे, करावे। बघा, यामध्ये काय असतं की अँटी फंगल गुण असतात, त्यामुळे तुमच्या त्वचेचे आजार जे आहेत ते नाहीसे होतात। 37वा टिप्स जी आहे ती महत्त्वाची आहे। बघा, गाजराचा रस आणि मध एकत्र पिल्याने रोगप्रतिकारशक्ती तुमची वाढते। 38वी टिप्स अशी आहे की रोज रात्री झोपण्यापूर्वी 2 वेलची जर तुम्ही खाल्ली तर तुमच्या शरीराचा जडपणा कमी होतो। तसेच मित्रांनो, युरिन इन्फेक्शन आणि तुमच्या पोटाची जी पचनक्रिया आहे ती व्यवस्थित तुमची सुधारते। तुमचं जर पचनक्रिया या वयात व्यवस्थित होत नसेल तर तुम्हाला काय खायचं आहे की 2 वेलची झोपण्यापूर्वी तुम्हाला खायचे आहे। बघा, 39वी टिप्स अत्यंत महत्त्वाची आहे। केसातील कोंडा तुम्हाला कमी करायचा असेल तर तुम्हाला पालकच्या भाजीचे सेवन इथून पुढे करायचं आहे। बघा, 40वी टिप्स काय म्हणतंय, रोज सकाळी कोथिंबीर आणि पुदिन्याच्या पानांचे सेवन केल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात। 41वी टिप्स बघा काय सांगितले स्वागत तोडकर यांनी, तर वजन कमी होत नसेल तुमचं तर दुधीच्या भाजीचे सेवन करावे। दुधीमध्ये लो कॅलरीज आणि फायबर असते, ज्यामुळे वजन तुमचं कमी व्हायला मदत होते। बघा, 42वी टिप्स काय म्हणते, सर्दी खोकला जर या वयात तुमचा थांबत नसेल तर दुधात केसर मिसळून प्यावे आणि चिमूटभर केसर तुमच्या कपाळ आणि छातीवर चोळावे, यामुळे तुम्हाला सर्दी खोकला कमी होईल। बघा, 43वी टिप्स स्वागत तोडकर यांनी काय सांगितल्या की हिवाळ्यात एका हिरव्या मिरचीचे तुम्हाला हिरव्या मिरचीचे जर तुम्ही सेवन केले तर तुमचा रक्तप्रवाह जलद होतो, व्यवस्थित होतो। बघा, त्यानंतर 44वी टिप्स स्वागत तोडकर यांनी सांगितल्या की चिंचाचे सेवन केल्याने तुम्हाला लिव्हरची रोगप्रतिकारशक्ती वाढते। बघा, 45वी टिप्स काय सांगितल्या की मूतखड्याचा त्रास असेल तर रोज सकाळी लिंबूचं कोमट पाणी पिल्याने फार तुम्हाला आराम मिळतो। 46वी टिप्स काय सांगितलं बघा की त्वचा तुमची तरुण राहावी, या वयात सुद्धा तुमची त्वचा तरुण राहावी यासाठी तुम्ही अश्वगंधाचे नियमित सेवन करावे। 47वी टिप्स बघा काय सांगितल्या की रोज रात्री झोपण्यापूर्वी कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरची तुमची त्वचा एकदम सुधारते, टवटवीत दिसते। 48वी टिप्स स्वागत तोडकर यांनी सांगितल्या की बद्धकोष्ठता हे श्वासाच्या दुर्गंधीचे प्रमुख कारण आहे। हे दूर करण्यासाठी तुम्ही दररोज जेवल्यानंतर किंवा जेवणाच्या आधी तुम्ही बडीशोपचे सेवन करायचे, त्यामुळे बद्धकोष्ठता हे श्वासाच्या दुर्गंधीचे कारण नाहीसे होईल। 49वी टिप्स सांगितल्या की रोज काळा मनुका जर खाल्ला तर तुम्ही खाणाऱ्या व्यक्तीला कोणताही आजार होत नाही, त्यामुळे तुम्ही दररोज 7 ते 8 काळे मनुके दररोज खायचे आहेत। 50वी टिप्स सांगितल्या की कडुनिंबाच्या पाण्याने तुम्ही जर आंघोळ केली तर अनेक आजारापासून तुम्हाला फायदा मिळतो। तुमच्या घराच्या आसपासच्या शेजारी तुमच्या कडुनिंबाची जर तुमचं झाड असेल तर तुम्ही त्याचे पान आणायचं आहे, तुम्हाला उकळत्या पाण्यामध्ये घालायचं आहे आणि कोमट पाण्याने तुम्ही आंघोळ करायचं आहे, त्यामुळे तुम्हाला अनेक आजारापासून सुटका मिळू शकते। मित्रांनो, टिप्स कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।